हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज आयस. सो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार आणि अर्थव्यवस्थेची विविध क्षेत्रे जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार जाणून घेऊ. आता अर्थव्यवस्थेचे प्रकार कशावरती केलेत ते जाणून घेऊया. अर्थव्यवस्थेचे प्रकार हे आपण मालकीच्या आधारावरती केलेत. आता कशाची मालकी? तर उत्पादनांच्या साधनावर, जसं की जमीन, श्रम, भांडवल, उद्योजकता यावरती कोणाची मालकी आहे आणि कोण नियंत्रित करतं याच्या आधारे आपण अर्थव्यवस्थेचे किती प्रकार केलेत? 3 प्रकार केलेत. कोणते कोणते? भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था. ठीक आहे. भांडवलशाहीमध्ये जास्तीत जास्त अधिकार हे कोणाकडे असतात? तर प्रायव्हेटकडे असतात. ठीक आहे, म्हणजे खासगी व्यक्तीकडे असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेकडे हे गव्हर्नमेंटकडे असतं. ठीक आहे. आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये प्रायव्हेट पण असतं आणि गव्हर्नमेंट पण असतं. हे स्टार्टला मी फक्त तुम्हाला बेसिक साठी सांगितले. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था बघू. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था, ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनावर प्रामुख्याने खाजगी व्यक्ती वा संस्थांची मालकी असते, त्याला आपण म्हणतो भांडवलशाही अर्थव्यवस्था. ठीक आहे. कोणाकडे सगळी हे आहेत, मालकी कोणाकडे आहे? तर प्रायव्हेट व्यक्तीकडे किंवा खाजगी व्यक्तीकडे. ठीक आहे. मग मालकी कोणाकडे आहे? खाजगी व्यक्तीकडे. ठीक आहे. म्हणजे जमीन आले, कारखाने आले, यंत्रसामग्री, भांडवल या सर्वांची वरती उत्पादनाची साधने त्याच्यावरती मालकी कोणाची? खाजगी व्यक्तींची. आता याचा फायदा काय? की आर्थिक स्वातंत्र्य मिळतं. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी किंवा उत्पादन करण्याचे स्वातंत्र्य मिळते. आता प्रायव्हेट आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रायव्हेट एखादी शाळा असू दे किंवा एखादं हॉस्पिटल असू दे, काही असू दे, त्यांचा एम काय असते? त्यांचा गोल काय असतो? की जास्तीत जास्त आपल्याला पैसा कसा मिळवता येईल. ठीक आहे. म्हणजे जास्तीत जास्त यांचं हे काय असतं? उद्देश काय असतो? तर नफा मिळवणं हा त्यांचा मेन उद्देश असतो. आता किंमत नियंत्रण. ठीक आहे. तर अशा अर्थव्यवस्थेमध्ये किंमत नियंत्रण कसं केलं जातं? तर किंमत नियंत्रण हे मागणी आणि पुरवठ्याच्या आधारे केलं जातं. म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे की मागणी जास्त असेल, ठीक आहे, मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी, अशा वेळी काय होतं? किमती वाढत जातात. ठीक आहे. आणि जेव्हा हे बरोबर उलट असेल, म्हणजे काय? मागणी कमी आणि पुरवठा जास्त असेल, त्यावेळी काय होणार आहे? किमती कमी होतील. ठीक आहे, या प्रकारचं. त्यानंतर स्पर्धा. ठीक आहे. आता याच्यामध्ये सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसल्यामुळे काय होतं की किंवा उद्योग आहेत त्याच्यामध्ये स्पर्धा वाढतील आपल्याला पाहायला मिळते. पुढचं ग्राहकांची सार्वभौमत्व. म्हणजे काय? ग्राहकांच्या मागणीचा उत्पादनावर मोठा प्रभाव असतो. ठीक आहे. म्हणजे काय? गव्हर्नमेंटने न सांगता लोकांना किंवा ग्राहकांना जे काय हवंय त्या दृष्टीने काय केलं जातं? ज्या त्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं. आता याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप असतो का? तर एकदम मर्यादित प्रमाणात ह्याचा सरकारचा हस्तक्षेप असतो. पुढचा याचा फायदा आणि तोटे जाणून घेऊ. पहिला म्हणजे याच्यामध्ये आर्थिक स्वातंत्र्य. ठीक आहे. स्पर्धेमुळे कार्यक्षमता वाढते. ठीक आहे. आता याच्यामध्ये स्पर्धा जास्त असते. वेगवेगळ्या प्रायव्हेट, आता आपण एखादा समजा मोबाईल बनवायचा आणि मोबाईल बनवण्यामध्ये एकच कंपनी. ठीक आहे. अशा वेळी काय होऊ शकतं की एकच कंपनी जास्त किमती लावू शकते किंवा ती त्याच्यामध्ये ऍडव्हान्समेंट करायला बघणार नाही. पण आता काय झालं की ते एकाच मोबाईलच्या कंपनीच्या ऐवजी 10-15 मोबाईल कंपन्या वेगवेगळ्या आल्या. आता काय झालं? त्यांच्यामध्ये स्पर्धा वाढली. ठीक आहे. जो तो कमी पैशाला द्यायला ट्राय करेल आणि त्याच्यामध्ये ऍडव्हान्समेंट डेव्हलपमेंट करायला चालू करेल. म्हणजे काय? स्पर्धेमुळे काय होईल? कार्यक्षमता वाढेल. दुसरं काय? नवकल्पना आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळेल. चौथं, गुंतवणुकीला चालना. आणि पाचवं, ग्राहकांना विविध वस्तू आणि सेवा पर्याय उपलब्ध होतात. मर्यादा काय काय ते बघू. ह्याच्या मर्यादा पहिली, उत्पादन आणि संपत्तीत असमानता वाढू शकते. ठीक आहे. म्हणजे काय? की जे आता गव्हर्नमेंट असलं तर गव्हर्नमेंट काय करतं की इन्सेंटिव्ह देतं. ज्या स्मॉल कंपनी आहेत, ज्याला आपण एमएसएमई म्हणतो, ठीक आहे, त्यांना इन्सेंटिव्ह वगैरे देतं. पण जिथं भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे तिथं गव्हर्नमेंटचा काहीच रोल नाही. मग अशा वेळी काय होऊ शकतं? असमानता वाढू शकते. ठीक आहे. ज्या मोठ्या आहेत त्या कायम मोठ्याच कंपन्या राहतील, ज्या छोट्या आहेत त्या कायम छोट्याच राहतील. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बेरोजगारी आणि आर्थिक याच्यात चढ उतार निर्माण होण्याचे. आणि मेन ह्याच्यामध्ये आपण उद्देश बघितला, याचा मेन उद्देश काय? की नफा मिळवणे. ठीक आहे. मग याच्यामध्ये असल्या अर्थव्यवस्थेमध्ये सामाजिक कल्याणाकडे पुरेसे लक्ष दिलं जात नाही. एक्झाम्पल सांगायचं झालं तर अमेरिका. पुढचा प्रकार बघायचा आपल्याला समाजवादी. ठीक आहे. समाजवादी म्हटल्यानंतर मी सांगितलेलं की याच्यामध्ये मालकी कोणाकडे असणार आहे? तर गव्हर्नमेंटकडे असणार आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनावर राज्याची व सार्वजनिक क्षेत्राची मालकी असते त्याला आपण काय म्हणतो? समाजवादी अर्थव्यवस्था. याच्यामध्ये मेन भूमिका कोणाची असणार आहे? सरकारची. आता मालकी कोणाची सांगितली तर मालकी सार्वजनिक मालकी असते. म्हणजे जमीन आलं, उद्योग आलं, खाणी आले, कारखाने आले, या सर्व उत्पादनांच्या साधनावरती मालकी कोणाची असणार आहे? गव्हर्नमेंटची असणार आहे. आर्थिक नियोजन पण गव्हर्नमेंटच करतं. जसं आपण बघितलं भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मेन उद्देश काय आहे? तर नफा मिळवणं. तसं समाजवादी अर्थव्यवस्थेचा मेन उद्देश काय? तर सामाजिक कल्याण करणं हा यांचा मेन उद्देश आहे. ह्यांचा आणखीन एक उद्देश काय आहे? तर उत्पादनातील जी विषमता आहे ती विषमता कमी करणं. नियंत्रण कोणाचं आहे? सरकारचं आहे. म्हणजे उत्पादन कोणतं घ्यायचं, त्याच्यानंतर वितरण कसं करायचं, त्याच्या किमती कशा ठरवायच्या, या सर्व गोष्टी कोण बघतं? गव्हर्नमेंट बघतं. मग याच्यामध्ये नफ्यापेक्षा जास्त सामाजिक गरजांना प्राधान्य दिलं जातं. आता फायदा काय? फायदा म्हणजे काय? ह्याचा पहिला प्रयत्न काय केला जातो? तर आर्थिक विषमता कमी करण्याचा. मूलभूत गरजांना प्राधान्य दिलं जातं. ठीक आहे. म्हणजे ज्यातून पैसा मिळतो त्या गोष्टी न लक्ष देता
की आपल्या सरकारमधल्या किंवा आपल्या देशामधल्या सर्वसामान्य लोकांच्या गरजा पूर्ण कशा होतील, त्या गरजा भागवण्यासाठी जी उत्पादन लागतील त्यांना प्राधान्य दिलं जातं. ठीक आहे, म्हणजे कोणत्या, शिक्षण आलं, आरोग्य आलं, या सेवावरती जास्त भर दिला जातो. ठीक आहे. पुढचं मर्यादा, याचं तोटे काय आहेत? पहिला म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य उरत नाही, कारण का गव्हर्नमेंटने जे सांगितले त्याच्यावरतीच तुम्हाला एखादी कंपनी टाकता येईल किंवा तेच तुम्हाला प्रोडक्ट घ्यावं लागेल. ठीक आहे. सरकारी नियंत्रण अधिक असल्याने कार्यक्षमतेवरती परिणाम होतो. ठीक आहे. याच्यामध्ये स्पर्धा आहे का? नाही, याच्यामध्ये स्पर्धा जास्त नसते. त्यामुळे स्पर्धा जास्त नाही म्हणजे नवकल्पना म्हणजे इनोव्हेशन लोक जास्त करत नाही, आणि प्रशासकीय जी काही यंत्रणा आहे ती मोठी होऊ शकते. ठीक आहे. एक्झाम्पल काय सांगू शकतो? क्युबा किंवा उत्तर कोरिया, ज्याला आपण नॉर्थ कोरिया म्हणतो, हे सगळं काय सोशलिस्ट इकॉनॉमी किंवा समाजवादी अर्थव्यवस्था आहे. पुढचं आपल्याला बघायचं मिश्र अर्थव्यवस्था. आता हे नवीनच इनोव्हेशन आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, जे आपण सार्वजनिक, ठीक आहे, बघितलेलं किंवा समाजवादी अर्थव्यवस्था बघितलेलं, त्याचं पण फीचर पाहायला मिळतं, आणि खाजगी किंवा आपण त्याला म्हणतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं पण फीचर आपल्याला पाहायला मिळतं. तर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र या दोन्ही अस्तित्वात असतात, त्याला आपण काय म्हणतो? मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था पण असणार आहे आणि समाजवादी अर्थव्यवस्थेची काही काही वैशिष्ट्ये आपल्याला एकत्रितपणे आढळून मिळतील. जसं की भारताचं उदाहरण घेतलं तर भारतामध्ये हॉस्पिटल्स, गव्हर्नमेंटची पण हॉस्पिटल्स आहेत आणि ते हॉस्पिटल्स प्रायव्हेटची पण आहेत. ट्रान्सपोर्टेशन बघितलं तर गव्हर्नमेंटचं पण ट्रान्सपोर्टेशन आहे, प्रायव्हेटचं पण ट्रान्सपोर्टेशन आहे. एज्युकेशन बघितलं तर गव्हर्नमेंटचं पण एज्युकेशन, आपल्याला एज्युकेशन फॅसिलिटी मिळते, ते प्रायव्हेटची पण मिळते. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये काय, की भांडवलशाही पण दिसते आणि समाजवादी पण दिसते. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणणार आहे? मिश्र अर्थव्यवस्था. ठीक आहे. तर याच्यामध्ये मालकी कोणाची असणार आहे? सरकारची पण असणार आहे आणि खाजगी मालकी पण असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खाजगी क्षेत्र, उद्योग आलं, व्यापार आलं, सेवा आलं. ठीक आहे. याच्यामध्ये खाजगी क्षेत्र जास्त असतं. सरकारी नियम, सरकार काय करतं? नियमन करतं, म्हणजे हस्तक्षेप करते कधी कधी ह्या उद्योगांमध्ये. त्याच्यानंतर सार्वजनिक क्षेत्र, ठीक आहे, जे सामाजिक दृष्ट्या, ठीक आहे, धोरणात्मक दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या महत्वाचे क्षेत्र आहे, त्याचे ते सगळं सरकारकडे असतं. जसं की न्यूक्लिअर पॉवर आले. ठीक आहे. त्यानंतर रेल्वे, ह्या सर्व गोष्टी कोणाकडे आल्या? सरकारकडे आल्या. त्याच्यानंतर बाजार नियंत्रण यंत्रणा कशी काय? तर तेच पहिल्यांदा सांगितलेलं, किमती मागणी आणि पुरवठ्याद्वारे ठरवले जाते. जे काय असेल ती किंमत ठरवली जाईल. ह्याचा मेन उद्देश काय? तर आर्थिक विकासाबरोबरच काय करायचं? सामाजिक कल्याण पण करायचं. पहिला आपण भांडवलशाही बघितली, त्याचा मेन उद्देश काय होता? तर नफा मिळवणं. दुसरी आपण समाजवादी बघितली, त्याचा मेन उद्देश काय होता? समाज कल्याण. तसा याचा उद्देश काय आहे? की आपल्याला आर्थिक विकास पण करायचा, म्हणजे नफा पण मिळवायचा आणि आपल्याला समाज कल्याण पण करायचं. याचा फायदा काय? तर खाजगी क्षेत्र होतं त्यामुळे कार्यक्षमता आणि नवकल्पना म्हणजे इनोव्हेशन वगैरे आले. त्याच्यामुळे सार्वजनिक क्षेत्र आलं, सार्वजनिक क्षेत्राने काय केलं? सामाजिक कल्याण केलं. ठीक आहे. मग याच्यामुळे काय होऊ शकतं? आर्थिक विकास पण होतो आणि सामाजिक न्याय पण मिळतो. ठीक आहे. सरकार आवश्यक त्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करू शकतं. रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी वाढू शकतात. तोटा काय आहे याच्यामध्ये? कधी कधी सरकार आणि खाजगी क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मतभेद होऊ शकतात. ठीक आहे. सरकारी हस्तक्षेप जास्त वाढला तर खाजगी जे काही क्षेत्र आहे ते कार्यक्षमतेने काम करू शकत नाही. ठीक आहे. खाजगी क्षेत्रावरती अतिनियमन झाल्यास गुंतवणूक कमी होऊ शकते आणि सार्वजनिक क्षेत्रातील अकार्यक्षमते अर्थव्यवस्थेवरती भार टाकू शकेल. ठीक आहे. एक्झाम्पल बघायचं तर भारत. ठीक आहे. आपला भारत काय, तर मिश्र अर्थव्यवस्थेचा प्रकार. आता हा एक चार्ट दिलाय, तो चार्ट फक्त वाचून घ्या. की मालकी प्रामुख्याने भांडवलशाहीमध्ये कोणाची असते? तर खाजगी. समाजवादी कोणाची असते? राज्याची असते. आणि मिश्रमध्ये दोघांची पण असते. नियंत्रण कोण करतं? बाजारपेठ. समाजवादीमध्ये सरकार आणि याच्या मिश्रमध्ये दोन्ही पण. ठीक आहे. आता मी सर्व चार्ट सांगत नाही, तुम्ही हा चार्ट वाचून घ्या. पुढचा आपण पॉईंट बघूया. आपली जी आर्थिक क्षेत्र आहेत, ते आर्थिक क्षेत्र किंवा इकॉनॉमिक सेक्टर्स आपण जाणून घेऊया. आता इकॉनॉमिक सेक्टर्स अर्थव्यवस्थेतील विविध आर्थिक क्रियांचे त्यांच्या स्वरूपानुसार किंवा कार्यानुसार केलेले वर्गीकरण म्हणजे काय? आर्थिक क्षेत्रे. ठीक आहे. आता ही क्षेत्रे आपल्या एनएसओ म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन, ठीक आहे, ह्यांनी 5 क्षेत्र केले. कोणतं? प्राथमिक, त्यानंतर द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक आणि पंचमक, असं 5 क्षेत्रामध्ये काय केले? वर्गीकरण केले. तसंच ॲलन फिशर, ठीक आहे, यांचं नाव लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. ॲलन फिशर या अर्थतज्ञानं अर्थव्यवस्थेचे 3 वर्गीकरण केले. कसं कसं? तर प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक. ठीक आहे. एनएसओ ने किती वर्गीकरण केले? तर 5 भागामध्ये केले. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक आणि पंचमक. पण लक्षात ठेवा, ॲलन फिशर यांनी किती भाग अर्थव्यवस्थेमध्ये वर्गीकरण केले? तर 3 भागामध्ये, प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक. ठीक आहे. या 3 क्षेत्रामध्ये वर्गीकरण केले. आता हे बाय मिस्टेक झालं. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोलिन क्लार्क, ठीक आहे, यांनी तृतीय क्षेत्राला सेवा क्षेत्र म्हणले. ठीक आहे. म्हणजे आपण त्याला सर्व्हिस सेक्टर म्हणतो, टर्शियरी सेक्टरला सर्व्हिस सेक्टर म्हणतो, किंवा तृतीय क्षेत्राला सेवा क्षेत्र. हे पहिल्यांदा कोणी संबोधलं? तर कोलिन क्लार्क यांनी संबोधलं. ठीक आहे. यातल्या 2 गोष्टी, ह्या पेजवरच्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे कोलिन क्लार्क, ठीक आहे, यांनी काय सेवा क्षेत्राला तृतीय क्षेत्राला सेवा क्षेत्र असं संबोधलं गेलं. त्यानंतर ॲलन फिशर यांनी 3 भाग केले, प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक, आणि त्याच्यानंतर एनएसओ चे 5. एवढं लक्षात ठेवा. आता पहिला आपल्याला बघायचं प्राथमिक क्षेत्र. ठीक आहे.
तर पहिले मी एक तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगतो की समजा आपल्याला एखादा शेतकरी, ठीक आहे, तो शेतकरी कशाचं प्रोडक्शन घेतो, मिल्कचं घेतो, ठीक आहे. आता मिल्क हे तो एखाद्या कावकडून किंवा दूध हे त्याच्या एका गायीकडून काढतोय, ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय वापरलंय, नॅचरल, ठीक आहे, नॅचरल रिसोर्स वापरले. हे दूध काय केलं आपण एखाद्या डेअरी मध्ये पाठवलं, ठीक आहे, डेअरी मध्ये किंवा एखाद्या डेअरी प्लांट मध्ये पाठवलं आणि तिथे काय केलं जातं की याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग केलं जाईल, दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातील. म्हणजे इथं काय घेतलं जाईल, प्रोडक्शन घेतलं जाईल, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जे दूध काढणारा शेतकरी आहे, तो कशामध्ये येणार आहे, तर प्राथमिक मध्ये क्षेत्रावरती येणार आहे, ठीक आहे. तर पहिला आपण प्राथमिक क्षेत्र बघू. ज्या क्षेत्राच्या क्रियाकल्पामध्ये म्हणजे क्रियामध्ये नैसर्गिक संपत्तीचा थेट वापर केला जातो, नैसर्गिक जे काही साधन संपत्ती आहे त्याचा थेट वापर केला जातो आणि त्याच्यापासून उत्पादन केलं जातं, त्याला आपण म्हणणार आहे प्राथमिक क्षेत्र, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय नैसर्गिक साधन संपत्तीचा थेट संबंध असणार आहे. त्याच्यानंतर जमीन, वन, पाणी, खनिजे इत्यादीचा वापर केला जाईल. त्यानंतर कृषी धन धान्य, ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी. आता याच्यातून सगळा जो कच्चा माल असणार आहे तो कुठून मिळणार आहे, तर प्राथमिक क्षेत्रातून मिळणार आहे. एक्झाम्पल काय सांगू शकतो, कृषी, पशुपालन, मत्स्यपालन, ठीक आहे, वन व्यवस्था, शिकार आलं, खाणकाम आलं, ठीक आहे. या सर्व गोष्टीला आपण सगळ्या निसर्गातून, म्हणजे शेती जर करायची तर शेतीसाठी जमीन आलं, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण निसर्गातून वापरल्या. पशुपालन जनावर ही निसर्गातून आले. मत्स्यपालन मासे आपण समुद्रातून घेतले, ह्याच्यावरतीच डिपेंड आलं, म्हणजे निसर्गावरतीच डिपेंड आलं, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लक्षात ठेवायचं, प्राथमिक क्षेत्र हे पूर्णपणे निसर्गावरती डिपेंड असतं. जसं की आपल्या ह्याच्या एक्झाम्पल मध्ये काय झालं की दूध काढणारा हा शेतकरी कशामध्ये येणार आहे, प्राथमिक क्षेत्रामध्ये येणार आहे. मग पुढचं आपण बघायचं की ते दूध आता डेअरीमध्ये जाणार आहे. डेअरीमध्ये काय केलं जाईल, त्याचं प्रोडक्शन केलं जाईल. म्हणजे काय, प्राथमिक क्षेत्रातलं जे काही प्रोडक्ट आहे ते काय केलंय आपण, त्याच्यावरती काय केलंय, प्रोडक्शन किंवा त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग केले. तर ते क्षेत्र दुसरं असणार आहे द्वितीय क्षेत्र, ठीक आहे. म्हणजे काय, प्राथमिक क्षेत्रातून जो काही कच्चा माल मिळालाय, आपल्या उदाहरणामध्ये जे शेतकऱ्याकडून दूध आपण घेतले, दूध त्याच्यासाठी काय कच्चा माल आहे, त्याच्यावरती काय केलं जाईल, प्रक्रिया केली जाईल, ठीक आहे. प्रक्रिया किंवा त्याचं दुसऱ्या ह्याच्यामध्ये कन्वर्जन केलं जाईल, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, द्वितीय क्षेत्र. आणि ह्याला औद्योगिक क्षेत्र असं पण म्हटलं जातं. म्हणजे काय, कच्च्या मालावरती प्रक्रिया केली जाईल, वस्तूचे उत्पादन केले जाईल, औद्योगिकरणाशी याचा थेट जवळचा संबंध असतो. आणि प्राथमिक क्षेत्रावरती जास्त हे असतं, ठीक आहे. म्हणजे काय की वस्तूचे उदाहरण काय सांगू शकतो की वस्तूंचे उत्पादन असले, कारखाने आले, औद्योगिक उत्पादन आलं, अन्य प्रक्रिया आले, वस्त्रोद्योग आलं, लाकूड किंवा पोलाद हे आलं, ठीक आहे, सिमेंट आलं, हे वगैरे. त्याच्यानंतर पुढचे येतं तृतीय क्षेत्र. आता बघा आपल्या एक्झाम्पल मध्ये जाऊ की आपण सांगितले की शेतकरी हा दूध घेतोय, हा प्रायमरी सेक्टर किंवा प्राथमिक व्यवसायामध्ये आला, ठीक आहे. त्याने दूध पाठवलं डेअरीमध्ये, डेअरी पासून वेगवेगळे काय केले, डेअरीमध्ये डेअरीच्या प्लांट मध्ये दुधापासून वेगवेगळे पदार्थ घेतले. म्हणजे तिथं काय केलं, मॅन्युफॅक्चर, ठीक आहे, म्हणजे प्रक्रिया केली. हे कशामध्ये आलं, सेकंडरी सेक्टर किंवा आपण त्याला म्हणणार द्वितीय क्षेत्र. आता इथं आपल्याला हे दूध इथून डेअरी पर्यंत पोहोचवण्यासाठी समजा एखादं ट्रान्सपोर्टेशनचं वाहन लागलं किंवा टेम्पो लागला किंवा ट्रक लागला, ठीक आहे. तर ते नेणारे वस्तू आलाय, तर त्या कोणत्या क्षेत्रामध्ये येणार आहे, तर सेवा क्षेत्रामध्ये येणार आहे, ठीक आहे. तर पुढचा बघूया आपण तृतीय क्षेत्र. ज्या आर्थिक क्रियाकल्पामध्ये वस्तूंचे उत्पादन न करता सेवा पुरवल्या जातात, फक्त काय केलं जातं, सेवा पुरवल्या जातात, त्याला आपण म्हणणार आहे तृतीय क्षेत्र, ठीक आहे. जिथं सेवा पुरवल्या जातात त्याला आपण काय म्हणणार आहे, तृतीय क्षेत्र म्हणणार आहे. एक्झाम्पल आपण सांगू शकतो, एक्झाम्पल मध्ये आपण काय घेऊ शकतो, तर बँकिंग, विमा, वाहतूक, दळणवळण, व्यापार, ठीक आहे, शिक्षण आलं, आरोग्य आलं, पर्यटन आलं, हॉटेल व्यवसाय, गोदाम सेवा आणि आर्थिक सेवा. म्हणजे जेवढ्या सगळ्या सेवा क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये काही उत्पादन घेतलं जात नाही, ठीक आहे, कोणत्या वस्तूचं उत्पादन किंवा मॅन्युफॅक्चरिंग केलं जात नाही, फक्त सेवा पुरवली जाते, त्याला आपण काय म्हणणार आहे, तृतीय क्षेत्र म्हणणार आहे, ठीक आहे. प्रमुख वैशिष्ट्य काय, तर वस्तूंपेक्षा सेवांचे उत्पादन केले जाते. प्राथमिक आणि द्वितीय सेवांना आवश्यक ज्या काही क्षेत्रांना ज्या काही आवश्यक सेवा आहेत त्या सेवा पुरवल्या जातात. त्यानंतर आधुनिक अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचे मोठे महत्व आहे आणि रोजगार निर्मितीत या क्षेत्राचा मोठा वाटा आहे. पुढचं आपल्याला बघायचंय चतुर्थ क्षेत्र, त्याला आपण म्हणतो क्वाटर्नरी सेक्टर, ठीक आहे. ज्या क्षेत्रामध्ये ज्ञान, माहिती, संशोधन आलं, तंत्रज्ञान आलं, बौद्धिक कौशल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, चतुर्थ क्षेत्र म्हणणार आहे. म्हणजे याच्यामध्ये नॉलेज, ठीक आहे, म्हणूनच याला आपण नॉलेज बेस्ड इकॉनॉमी असं पण म्हणतो. म्हणजे काय वैशिष्ट्य काय येणार, तर ज्ञानावर, माहितीवर आधारित असणार आहे, उच्च कौशल्य लागणार आहेत. आता डेअरीच्या एक्झाम्पल मध्ये गेलो, डेअरीच्या एक्झाम्पल मध्ये पहिला दूध काढणारा शेतकरी कोण झाला, प्राथमिक व्यवसाय झाला, म्हणजे प्राथमिक क्षेत्र झालं. दुधापासून विविध प्रकार पदार्थ बनवणारा कोण झाला, तर सांगणार आपण द्वितीय क्षेत्र झालं. त्यानंतर दूध शेतकऱ्याकडून वाहून नेऊन त्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मध्ये घेऊन जाणारा तो ट्रक ड्रायव्हर असेल किंवा वाहतूक करणारा असेल, तो कशामध्ये येणार आहे, तृतीय क्षेत्रामध्ये येणार आहे. आता ती जी डेअरी असणार आहे त्या डेअरीमध्ये वेगवेगळं काय म्हणणार आहे आपण त्याला, त्याची जाच करण्यासाठी की दुधाची क्वालिटी काय आहे, ठीक आहे, म्हणजे त्याची क्वालिटी कंट्रोल वगैरे वगैरे जे ऑफिसर असतात, ठीक आहे, किंवा वेगळे इंजिनियर्स लागतील, तर ते सगळे कशामध्ये येणार आहेत, चतुर्थ क्षेत्रामध्ये येणार आहेत, म्हणजे नॉलेज बेस्ड इकॉनॉमिक्स मध्ये येणार आहे.
तर याच्यामध्ये काय काय येऊ शकतं, तर आयटी येऊ शकतं, R&D म्हणजे आपण त्याला म्हणतो रिसर्च अँड डेव्हलपमेंट वाला भाग येईल. त्यानंतर डेटा विश्लेषण, सॉफ्टवेअर विकास, वैज्ञानिक संशोधन आलं, तांत्रिक सल्लागार सेवा आलं किंवा माहिती व्यवस्थापन. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी चतुर्थ क्षेत्रामध्ये येऊ शकतात. पुढचा आणि शेवटचा पंचमक क्षेत्र, त्याला आपण क्युनरी सेक्टर असं पण म्हणतो. ह्याच्यामध्ये एकदम उच्च स्तरीय निर्णय प्रक्रिया किंवा धोरणात्मक किंवा नेतृत्व असणारी जी काही व्यवस्थापनाशी संबंधित आर्थिक क्रिया आहेत, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, पंचमक क्षेत्र म्हणणार आहे. म्हणजे काय, एकदम हाय लेवलला डिसिजन घेणं, उच्चस्तरीय निर्णय घेणं, धोरण निर्मिती असू दे, नेतृत्व किंवा प्रशासन असू दे, म्हणजे मोस्ट ऑफ दी ह्याच्यामध्ये काय येणार आहे, गव्हर्नमेंट येणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये संस्थेमध्ये महत्वाचा निर्णयामध्ये सहभाग असतो आणि अत्यंत उच्च कौशल्य आणि अनुभवाची आवश्यकता असते. उदाहरण काय सांगू शकतो, तर वरिष्ठ सरकारी अधिकारी हे पंचमक क्षेत्रामध्ये येतात. त्यानंतर धोरण निर्मिती असू दे किंवा मोठ्या संस्थांचे उच्च व्यवस्थापक, आता एखादी मोठी प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, पण प्रायव्हेट ऑर्गनायझेशनचे आपण सीईओ म्हणतो. ठीक आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आलं किंवा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आले. ठीक आहे, तर त्यांच्यामधली ही जी सगळी उच्च लेवलला लोक आहेत, ती सगळी कशामध्ये येणार आहेत, पंचमक क्षेत्रामध्ये येणार आहेत. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण अर्थव्यवस्थेच्या प्रमुख प्रकार बघितले. ठीक आहे, त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेची विविध आपण सेक्टर्स बघितले किंवा आपण क्षेत्र बघितले. ठीक आहे, तर व्हिडिओ आपण इथे स्टॉप करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या क्षितिज IAS या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.